आजच्या गोष्टीचे नाव आहे गाढव बसले सिंहासनावर। एकदा कुत्र्यात अन गाढवात पैज लागते की जो कुणी लवकरात लवकर पळत जाऊन 2 गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल। ठरल्याप्रमाणे दोघे तयार झाले। कुत्र्याला वाटले मीच जिंकेन, कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो। पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते। शर्यत सुरू झाली। कुत्रा जोरात धावू लागला, पण थोडासा पुढे गेला नसेल की लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावायला सुरुवात केली। असेच प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात घडत राहिले। कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहोचला तर बघतो तर काय, गाढव त्या आधीच पोहोचले होते। तिकडे गाढव शर्यत जिंकून ते राजा झाले होते आणि ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला की जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते। यावरून आपल्याला तात्पर्य मिळते, आपल्या माणसांना पुढे जाण्यास सहकार्य करा, त्यांना प्रोत्साहन द्या, नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील। तर अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।